न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। माध्यम बचतीचे बचतीतून प्रगतीचे प्रत्येकास खंबीर पाठिंब्याचे या ब्रीदवाक्याप्रमाणे सभासद ग्राहकांचा आर्थिक स्तर उंचावणाऱ्या श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सन 2023-24 या आर्थिक वर्षात 3,53,00,000 रुपये इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। संस्थेने प्रतिकूल परिस्थितीत उत्तम प्रगती साधली असल्याचे सांगत श्री कारंडे यांनी आर्थिक वर्षात संस्थेकडे ठेवी 123,50,00,000 असून 98,26,00,000 इतके कर्ज वितरण केलेले आहे। संस्थेची सभासद संख्या 19,141 इतकी आहे। संस्थेचे वसूल भाग भांडवल 6,39,00,000 असून संस्थेचा राखीव व इतर निधी 17,89,00,000 इतका आहे। संस्थेने राखीव निधी 4,85,00,000ची स्वतंत्र गुंतवणूक केलेली आहे। संस्थेने एकूण ठेवीच्या 39.65% सुरक्षित गुंतवणूक रक्कम 48,97,00,000 इतकी केलेली आहे। संस्थेचा एकूण व्यवसाय 221,76,00,000 इतका झालेला असून खेळते भांडवल 157,54,00,000 इतके आहे। संस्थेचा CRAR 17.58% इतका आहे। संस्थेचा CD रेशो 71.56% इतका आहे। संस्थेचा NPA 0% आहे। संस्था प्रधान कार्यालय व 8 शाखातून उत्तम पद्धतीने कामकाज करीत आहे। संस्थेचे स्वतःचे सेंटर डाटा असून ग्राहकांना सर्व आधुनिक सुविधा पुरविल्या जातात। संस्थेच्या ठेवीच्या व कर्जाच्या आकर्षक योजना आहेत, त्याचा लाभ सभासद ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन कारंडे यांनी केले। यावेळी उपाध्यक्ष शिरीष कांबळे, सुनील पाटील, गजानन कोडोलकर, भगवान कांबुरे, विजय बाबर, संजय घायतिडक, कल्लेश्वर वाघमोडे, सचिन शिंदे, सौ बबिता माचरे, श्रीमती दिशा जाधव, शिवाजी कारंडे, संजय झुंजकर, कादर तहसील दवाडे, राजेंद्र पारिक, संदीप जाधव, विजय पाटील, शशिकांत राक्षे, यशवंत दळवी, सुनील शिंदे तसेच जनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर व असिस्टंट जनरल मॅनेजर भारत गिड्डे उपस्थित होते।